मित्रांनो, आपली वीरपत अकॅडमी राळगा तांडा अहमदपूर येथे आहे। आपल्या अकॅडमीमध्ये मुलांना पळण्यासाठी हा असा लाल मातीचा ट्रॅक आहे। आपण अकॅडमीमध्ये आर्मी, पोलीस, स्टाफ सिलेक्शन मध्ये बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आसाम रायफल, एसएसबी, टीए बटालियन, तसेच तलाठी, ग्रामसेवक या सर्व भरत्यासाठी आणि केंद्र शासनाच्या जेवढ्या भरत्या आहेत, म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या सर्व सरळ भरत्याची ग्राउंडची आणि लेखीची तयारी घेतो। त्या विद्यार्थ्यासाठी येथे राहण्याची एकदम उत्तम सोय आहे। पळण्यासाठी लाल मातीचा ट्रॅक आहे। रीडिंग रूम म्हणजे अभ्यासिका एकदम सुसज्ज पद्धतीची आहे। प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांची ग्राउंड चाचणी घेतली जाते, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल। आपण किती खोल आहेत, किती वर आहेत हे कळतं। तसेच प्रत्येक रविवारी लेखीची परीक्षा घेतली जाते। ज्या परीक्षा आता चालू आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात त्या लेवलचे पेपर घेतले जातात आणि त्याचे ग्राउंडचे आणि लेखीचे मार्क विद्यार्थ्यांना सोमवारी सांगितले जातात आणि प्रत्येक आठवड्याला आपण किती प्रगती करतो ह्याच्यावर हे दिसतं। प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक आहेत। गणितासाठी, बुद्धिमत्तेसाठी, मराठी, जनरल नॉलेजसाठी शिक्षक आहेत आणि मी फिजिकलसाठी मी स्वतः घेतो। मी सैन्यामध्ये 20 वर्ष सेवा करून वेगवेगळ्या ठिकाणी आलेलो आहे। मला फक्त विद्यार्थी घडवणं एवढंच माझा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी विद्यार्थी हा सक्षम व्हावा, विद्यार्थ्याच्या शरीरामध्ये स्टॅमिना यावा म्हणून इथं पौष्टिक जेवण दिलं जातं। पौष्टिक जेवणामध्ये सकाळी पोटभर नाश्ता असतो, 2 टाइमचं पोटभर जेवण असतं। प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांना चिकन दिलं जातं आणि विशेष बाब म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं ऑर्गनाइज पद्धतीने केलेला असा भाजीपाला आहे। हे बघा, हे कद्दू आहे, कारले आहेत, पलीकडं दोडके आहेत, पलीकडं त्याच्या पलीकडे काकडी आहे। इकडं जर हे उजव्या साईडला तुम्ही दाखवलं तर इकडं वांगे, टमाटे, कांदे, कोथिंबीर, मटकी, भेंडी हा सर्व भाजीपाला आपण स्वतः तिथं ऑर्गनाइज पद्धतीनं करून विद्यार्थ्यांसाठी दिला जातो। तर आतापर्यंत माझ्या हाताखालून प्रशिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत। तर आपण पण आपल्या वीरपत अकॅडमीला एक वेळेस अवश्य भेट द्यावी। बोललो, जे काय तुम्ही पाहता त्याच्यामध्ये जे काही चांगलं वाटलं आणि जिथं काही सुधारणा करण्याची गरज आहे तिथं आपण कमेंटमध्ये लिहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।